शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष तथा ब्राह्मण महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष माननीय श्री भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांचा अभिष्टचिंतन सोहळा खरबंदा पार्क द्वारका या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। तसंच भगवंत पाठक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असंख्य पुरुष, महिला तसंच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली। भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला। यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर अशोक दिवे, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेवक संजय साबळे, गुलाब भोये, शंभू बागुल, राजू वागले, संपत डावखरे, बालम पटेल, अशोक आडांगळे, अमोल पाटील, संदीप जाधव, जयेश सूर्यवंशी, बाळासाहेब जमदाडे, कीर्ती निरगुळे तसंच श्रमिक सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच भगवंत पाठक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या प्रसंगी राहुल कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, ज्ञानेश देशपांडे, भूषण जुन्नरे, चंद्रशेखर पंचाक्षरी, दीपक कुलकर्णी, प्रशांत निरंतर, मंदार पगारे, संदेश पाठक, राम कुलकर्णी आदींसह ब्राह्मण समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या शुभचिंतक मान्यवरांनी बाळासाहेब पाठक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आणि लोकांनी खरं पण सांगितलं बाळासाहेबांनी कोणाकोणाची कामं केली। पहिल्यांदा प्रशांतनी सांगितलं आपल्याला ॲक्सिडेंट झाला तर बाळासाहेबांना फोन केला, बाळासाहेब तात्पर तिथं हजर झाले आहे की, आणि बाळासाहेबांनी काम केलं। आमचे विनू भाऊंनी सांगितलं की आम्हाला घोडा उचलायला बाळासाहेबांनी मदत केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशोक भाऊंनी सांगितलं औरंगाबादला गाडी पाहिजे होती, तात्पर गाडीची उपलब्धता झाली। याचा अर्थ असा आहे का पाठक तुम्हाला खरंच शाबासकी दिली पाहिजे। जेव्हा व्यासपीठावर जेव्हा मोठमोठे लोक येऊन सांगतात का बघ आता इथं उपस्थित असलेले प्रत्येक म्हणजे माझ्या मते बसलेल्या 5 लोकांना 5-8 असं जरी भेटलो तर प्रत्येक जण सांगेल का माझं हे झालं, ते झालं, ते झालं। आणि आम्ही घडवलेली टीमच तशी आहे। आमच्या टीममध्ये गुलाब भोये आहे, अजय बागुल आहे, बाळासाहेब पाठक आहे, राजू वाघेले आहे आणि मामा राजवाडे। तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये सगळ्यात भारी शिवजयंती कुठं होते, सगळ्यात जास्ती चांगला गणपती कुठं बसला जातो, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ह्या लोकांचं योगदान असतं। आमचे मान्य फडके साहेब, एकताताई खैरे, संदीप भाऊ जाधव, अशोक वाडांगळे वाढदिवस करायचं म्हटलं का फार टेन्शन असतं। आणि मी नाही सांगितलं, काल प्रशांत भाऊ दिवे आले आणि अर्धाच मला सांगितलं का काल संध्याकाळची गोष्ट का आपल्याला वाढदिवस करायचा आहे। आणि हे प्रशांत भाऊनी सगळं ठरवलं काय काय करायचं आणि कसं करायचं। माझे बंधू संजीव भाऊ साबळे आणि हे नियोजन लागलं। लहानपणापासून शिवसेनेत काम करताना आम्ही यांना बघायचो, विनू भाऊ असतील, सुनील भाऊ, वसंत भाऊ। शिवसेना म्हणजे आज खूप सोपी वाटते। याच विनायक भाऊ पांडेंनी रासुका खाली काही झाले असेल कोणाला माहीत नसेल, शिवसैनिक म्हणले का मारायचे। आणि मला वाटतं मला तर खूप मारलेलं आहे का हो,
आणि यांच्या पण तडीपाऱ्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत. कोणी असं राहिलं नाही का तळी, म्हणजे एवढी स्वस्त शिवसेना नाही आहे की आज जे म्हणता आम्ही धर्मासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना सोडली. तर सांगायचा मुद्दा असाच आहे की आम्ही प्रशांत भाऊ दिवे मगाशी बोलले की बाळासाहेबांना काय करायचं समजत नाही. नेमकं मला पण समजत नाही की मला काय करायचं आहे. तर सुनील भाऊंनी शिकवण दिलेली आहे की जो समोर येईल त्याचं काम करत चला. पण भाऊ आज तुम्ही तिघं सर्वजण साक्षीला आहे, विनू भाऊ, सुनील भाऊ आणि वसंत भाऊ. माझ्या श्रमिक सेनेचे सक्षम असलेले कायम आम्ही तुमच्याबरोबर राहिलो. आजही लोक विकत घेऊन मुख्यमंत्री आल्यावर 200च्या वरती कार्यकर्ते येत नाही. आमचा प्रत्येक कॅपिटल म्हणून 2000 माणसं जमा करू शकतो. विजन न्यूजसाठी दीपक कुलकर्णी, नाशिक.